नमस्कार. आत्तापर्यंत अनेक पुस्तके वाचनात आली, पण काही दिवसापूर्वी मी शेखर खंडेराव फराटे यांचं किंगमेकर हे पुस्तक वाचलं. खरं तर शेखर फराटे यांनी माहीरच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम युवकांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगाल तर प्रत्येक क्षेत्रात यशाचं शिखर नक्की गाठाल हा दिलेला संदेश माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कथानकात शेखर फराटे यांनी अत्यंत खुबीने बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळाचा राजकारणासाठी वापर केला आहे. हत्ती, उंट, घोडा, वजीर, प्यादी यांच्या चालींचा राजकीय क्षेत्रात कसा वापर केला जातो, तसेच राजकीय जीवनात या चाली कशा महत्त्वाच्या असतात हे किंगमेकर कादंबरी वाचल्यावर समजते. संपूर्ण कादंबरीत गावाकडील ग्रामीण भाषेचा ढाचा व ढब ही जपलेली आहे. या कादंबरीतील दादाराव हे व्यक्तिमत्व अत्यंत भावले असून एकूण या कादंबरीत त्यांचा सर्वत्र प्रभाव दिसून येतो. पडद्यामागील सूत्रधार म्हणून मुत्सद्दी राजकीय डावपेचात तरबेज असणारे जुने जाणते व्यक्तिमत्व, एक चाणाक्ष व राजनीती निपुण नेता म्हणून दादाराव खूपच पसंतीस उतरले. खरं तर शेखर फराटे यांनी किंगमेकर या कादंबरीतील पात्रांची मांडणी इतकी सुरेख केली आहे की पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी पूर्णपणे ती समोरच्याला गुंतवून ठेवते. कथा तर अप्रतिम आहेच, पण यातलं प्रत्येक पात्र हे शेवटपर्यंत अगदी आपल्याच ओळखीतलं किंवा जवळचं कोणीतरी असल्यासारखं वाटायला लागतं. विशेष म्हणजे राजकारण, प्रेमकथा, नाती, माणुसकी आणि सकारात्मकतेचा परिणाम या सगळ्याच गोष्टी अगदी समतोल राखून आणि उत्तम पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहेत. कादंबरी वाचताना कुठेही अजिबात कंठाळवाणं वाटत नाही. खरं तर या पुस्तकामध्ये बुद्धिबळात एकूण 4 उंट असतात हे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे त्यातले आपले स्वतःचे 2 आणि समोरच्याचे 2. समोरच्याचे दोन्हीही उंट तिरकस चालतात आणि आपलेही त्यांच्यासारखे तिरकेच. अगदी तसंच व्यावहारिक जीवनातही काही आपलीच माणसं बुद्धिबळातील उंटाप्रमाणे तिरक्या पद्धतीने चालत असतात. त्यांची चाल आपल्याला काही वेळा पटत नसली तरीही ती आपलीच माणसं आहेत म्हणून त्यांना बरोबर घेऊन प्रतिस्पर्ध्याला चेकमेट करावं लागतं हे या पुस्तकामध्ये सांगण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी राजकारणाला एक सकारात्मक दृष्टिकोनात बदलण्याचा केलेला प्रयत्न म्हणून हे पुस्तक, ज्याचं नाव आहे किंगमेकर, शेखर खंडेराव फराटे यांचं, तुम्ही सर्वांनी ते आवर्जून वाचावं. इतकंच. धन्यवाद.